उठ 11 वाजलेत. सुट्टी असल्यावर सुट्टी नाही, सिक लीव घेतली आज. सिक लीव घेतली, थोडी डोकेदुखी होती. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि सिक लीव घेतली आहे मी आज मुद्दाम. सकाळी टीम लीडरला आणि मॅनेजरला मेसेज टाकून ठेवला की आय एम नॉट कमिंग टुडे बिकॉज आय एम नॉट फिलिंग वेल असं ॲक्सेच काही नाही. थोडी डोकेदुखी होती, काय माहिती का अचानकच सकाळपासूनच दुखायला लागलं. आणि झोप पण नव्हती आली काल रात्री लेट, म्हणजे रोजच आता 4-5 दिवस झाले लेट झोपतो जरा. त्याच्यामुळे म्हटलं चल जरा आराम करूया. आता ॲनिवेज उद्या परवा तेरवा सुट्टी होतीच, असं वाटलं पण की चल जाऊन येऊया एक दिवस. पण ते काय जायचं डिस्टन्सच एवढं लांब पडतं ना, मग जरा कंटाळा केला आणि शेवटी लीव घेऊन टाकली. तर चला आज जरा लीव घेतली आहे. त्या सरशी मी पण म्हणालो की आपल्या मित्रांना तेच काय रुटीन दाखवायचं रोज जाण्या नसेल, तर आज काहीतरी बघूया आपण वेगळं काहीतरी. तर कंटिन्यू राहा. मला सोडवायला यायचं रुटीन. हां, तिला पण जायचं आहे आज. उद्या परवा गावी चालली आहे आणि ओवी तर ऑलरेडी पनवेलला गेली आहे. त्यामुळे जाऊया, हिला सोडवूया आणि असंच फिरूया थोडंफार. ओके, चला बसलो आता निवांत. चहा वगैरे पिलो, फ्रेश होऊन, आणि स्वतःचेच ब्लॉग बघतो यूट्यूबवर मम्मीसोबत. हे बघा, भांडी घासण्याचं. ओवी कोणते भांडी घासते? ग्लास. जेवण झालं आहे, भेंडीची भाजी, चपाती, वरण भात. तरी असं घरी असल्यावर जरा तोंडाला हे लागतं ना, चविष्ट खाण्याचा मोह. त्याच्यामुळे आलू भुजिया खात बसलो. आणि संध्याकाळी कावेरीला जायचं पनवेलला. तिला ते सोडण्याच्या निमित्ताने जाऊ घरचली वगैरे, खाऊ पिऊ, थोडं फिरू. आता संध्याकाळ झाली आहे बघा, घड्याळामध्ये किती वाजलेत. आणि आत्ता मी निघालो आहे कावेरीला सोडायला. तिला उद्या सकाळी गावी जायचं आहे. कावेरीच्या म्हणजे मोठ्या ताईचे, चुलत बहिणीचे मिस्टरांचा काही दिवसापूर्वी हे झालं होतं, अपघात झाला होता. तर त्यांना भेटायला म्हणून ते जाणार आहेत. आणि त्या संदर्भात ती आता निघाली आहे पनवेलला तिच्या माहेरी. तर आम्ही आता निघालो आहे. आता इथून घनसोलीला सोडतो, मग घनसोलीवरून ट्रेनने ती जाईल पुढे. पण त्याच्या आधी खाऊन पिऊन पेटपूजा करून जाऊया थोडं. चला भेटूया. बघा, आता येताना आम्ही आपल्या घरून निघालो आणि घनसोलीपर्यंत येत होतो. तर बोलता बोलता विषय आमचा तोच चालू होता, कावेरीचा आणि माझा, की हल्ली टाटाच्या किती रील्स बघतोय आपण इंस्टाग्रामवर वगैरे, की टाटाची सेफ्टी 5 स्टार सेफ्टी, 4 स्टार. टाटा पंचनी ट्रकला धडक दिली, हे दिलं. दुसरे जाऊन पडलेले असतात आणि पंच उभी असते दिमाखात. तर नेमकं तेच बोलत होतो आणि आम्हाला ही गाडी दिसली. आता ही गाडी कोणी घेतली आहे तर पौरसनी, म्हणजे रविदादानी. तर पौरस आता गाडीचा राऊंड मारत होता आणि नेमकं पंच चालवायला मिळाली. आणि मला आहे ना, आधी आमचं XUV 700 ठरलेलं की ती घेऊया, म्हणजे इन फ्युचर कधीतरी घेऊ तेव्हा XUV घेऊया असं चालू होतं. त्याच्यानंतर टाटावर शिफ्ट झालो. आता टाटामध्ये शिफ्ट झाल्यानंतर टाटाची तर घ्यायची आहे, पण ते पंच एवढं येते आता हल्ली समोर की वाटते ते सफारी नको, पण पंच घेऊया. तर पण पंच आता मी चालवतोय आता. तर एकदम स्मूथ गाडी आहे, 1.2 लिटरचं इंजिन. आणि पंचचं काय बिल्ड क्वालिटी किंवा सेफ्टी तर ते आपण आता बघून ते प्रूव्हन आहे ऑलरेडी, त्याच्या बाबतीत बोलायचंच नाही आहे. पण गाडी पण मस्त, एकदम लक्झरियस वाटते आणि अशी वरती वाटते, म्हणजे असं वाटत नाही छोटी कार चालवतोय. मस्त गाडी बनवली आहे टाटाने. तर बघा ना किती मस्त वाटते. आता आपण टेस्ट ड्राईव्ह घेतोय. टेस्ट ड्राईव्ह तर आधी घेतात, आता आपण राऊंड मारतोय. तर चला भेटूया परत. आता बाहेरून दाखवतो तुम्हाला थोडी. हे बघा, न्यू टाटा पंच घेतली आपल्या घरात. व्हाईट कलर, फेसलिफ्ट मॉडेल नाही आहे, पण मस्त आहे, ॲडव्हेंचर प्लस. बूट स्पेस किती आहे का बऱ्यापैकी? आहे, म्हणजे बॅगा वगैरे बसतील अशा आडव्या 3-4, 4-5 नक्कीच. मी साड्या दिल्यात फॉल वेडिंगला द्यायला, त्या देऊया. काकी ओळखलं काय? तर आलो आहे आता प्रेम स्वीटजवळ आणि आपल्या नेहमीच्या ठिकाणी फ्रँकी खातो आहे. आणि तिथे समोर मोमोवाला आहे, त्याला व्हेज स्टीम मोमो करून ठेवायला सांगितलेत. त्याचे होत होते तोपर्यंत म्हटलं फ्रँकी खाऊया.
आता आलो आहे मोमोज खायला घनसोलीच्या फेमस मोमोज स्पॉटवर. आणि हे बघा आपले मोमोज इथेच या तुम्ही कधी आलात तर. म्हणजे ट्रायड अँड टेस्टेड आहेत, म्हणजे टेस्ट एकदम भारी असते. दार्जिलिंग का आहे क्या? बेसिकली दार्जिलिंगचं. आणि टेस्ट आम्ही मागच्या वेळेस केली ना, आता बाजूला पण मिळतात तिथे पण खाल्ले, पण इथे एकदम मस्त लागले. चांगले आहेत का? गरम आहे. तर बघा मित्रांनो, मी आज सकाळी तुम्हाला जसं सांगितलं की सिक लीव घेतलेली. थोडं डोकेदुखी वगैरे होती आणि म्हटलं आज आराम करावा, म्हणून आज काही माझं घनसोली स्टेशनला येणं रोजच्या रुटीन वाईज ऑफिसला जाण्यासाठी झालं नाही, पण शेवटी यावंच लागलं कावेरीला सोडायला. ताईला इथून ट्रेनमध्ये बसून देतो आणि लागेल पाऊण तास पोहोचेल. मग लेट झालं आहे खरं तर, पण म्हटलं चल जाऊ द्या, आता निवांत जाऊया. बराच वेळ झाला आहे, आता रात्रीचा 1:15 वाजला आहे आणि बसलो होतो टी व्ही बघत बिग बॉस मराठी. आणि भूक लागली रात्रीची, लेट नाईट क्रेविंग तुम्हाला तर माहितीच आहे आधीच्या ब्लॉग्समधून. जिमजाम खात बसलो आहे आणि आता बघता बघता प्राजक्ता शुक्रे गाणं घेते. गणेशोत्सव साजरा झाला त्यांच्याकडे माळगी गणपतीचा. ती गाणं घेत होती, मन उधाण वाऱ्याचे. म्हटलं आपण पण गुणगुण्या आणि ब्लॉग पण एंड करायचं राहिला आहे, तर तुमच्यासाठी स्पेशल विदाऊट एनी फरमाईश, पण मीच करतो तुमची फरमाईश पूर्ण. मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. चलो बाय बाय, गुड नाईट. शेअर करा, सबस्क्राईब करा. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे.